आता मी अर्धा किलो केळी घेतलीत बघा. उपवासासाठी केळीची भाजी बनवते मी. गॅसवर मी भांडं ठेवलेत, त्याच्यात बघा जाळी ठेवली आणि त्याच्यात ही केळी उकडायला ठेवते 15 मिनटं. आणि 15 मिनटं अशी झाकण लावून उकडायला ठेवते. 15 मिनटं झालीत. आता मी बघा स्टीम झाले का नाही बघते. हे छानपैकी स्टीम झालीत. आता मी खाली काढून घेते आणि थंड करून घेते. केळी थंड झालीत बघा. मी याच्यात साली काढून घेते. हे बघा अशा साली काढून घेते. त्याची काप करून घेते बघा. असे मी काप करून घेतली केळीची. आता गॅसवर मी पॅन ठेवला आहे, त्याचे शेंगदाणे तेल घातलं आहे आणि हे जिरं टाकते 1 चमचा. 4 मिरच्या घेतल्यात मी बारीक चिरून, त्या टाकते. चवीपुरतं मीठ घालते. शेंगदाणे नमक आहे आणि त्याच्यावर हे केळीचे काप टाकते. आता चांगलं असं परतून घेते. आता चांगले परतून घेतले. धीमी आचेवर मी असं 5 मिनटं ठेवते आणि खाली उतरून घेते. नवरात्रीचा उपवास असेल तर नाश्त्याला काय करायचं हा प्रश्न पडतो, तेव्हा मी केळ्याचं बघा, कच्च्या केळीचं असं भाजी करून दाखवली. ती खायची नाश्त्याला, छान लागते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.